नमस्कार, माय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत यूविनमध्ये जे आपले प्रिव्हियस सेशन झालेले आहेत ते आपण कसे बघावे किंवा किती बेनिफिशरी आपण तिथे दाखवलेले आहेत किंवा आपण ते ॲड केलेले आहेत ते आपण कसे बघावे. तर यूविनमध्ये गेल्यानंतर लॉग इन झाल्यावर बघा हे पेज आपल्यासमोर ओपन होतं आहे. हे पेज ओपन झाल्यानंतर वर डाव्या साईडला बघा एक 3 रेषांचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यावर क्लिक केल्यानंतर हे अशा साईडला डॅशबोर्ड ओपन होईल. तिथे 3 नंबरचे ऑप्शन वॅक्सिनेटेड बेनिफिशरी याच्यावर क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सिलेक्ट फॅसिलिटी, सिलेक्ट सब सेंटर, त्यानंतर आपली जी सेशन साईट आहे, ज्या सेशन साईटचे आपण बघायचे ते आपण बघू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली आहे फ्रॉम डेट, म्हणजे आपल्याला किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत आपल्याला सेशन पाहायचे आहे. तर आता बघा यावेळी जे सेशन झालेलं आहे ते 6 फेब्रुवारीला झालेलं आहे. तर मी फ्रॉम डेट 6 फेब्रुवारी घेत आहे आणि टू डेट पण 6 फेब्रुवारी. तर यानंतर आपण बघू शकतात खाली आपल्याला बेनिफिशरीची लिस्ट दिसेल. हे बघा, एक मिनिट परत ते दाखवतो. ही दिसेल. त्यानंतर आपण जर बघायचे आपल्याला त्या बेनिफिशरीचे डाउनलोड करायचे कार्ड तर आपण या इथून बघू शकतात, किंवा यापेक्षा सोपं आहे वर एक ऑप्शन दिलं आहे डाउनलोड. तर डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तर आपल्याला ती फाईल आपल्याला एक्सेल शीटमध्ये भेटेल. म्हणजे त्या दिवसाचे पूर्ण लसीकरण आपलं जे झालेलं आहे ते कोणत्या लाभार्थीला कोणते डोस देण्यात आलेले ते आपण एक्सेल शीटमध्ये पाहू शकतो. हे बघा ही एक्सेल शीट ओपन झाली आहे. आपण पाहू शकतात इथे नावं आहेत आणि त्यांची कॅटेगरी आहे. इन्फंट आहेत, प्रेग्नंट वुमन आहेत किंवा चाइल्ड, ते आपण बघू शकतात. आता याच्या उजव्या साईडला बघा इथे जे डोसेस आहेत, कोणते डोस देण्यात आलेले आहेत त्या दिवशी, हे आपण इथे बघू शकतात. या अशा सोप्या पद्धतीने आपण पण आपले लाभार्थी जे आपण टोचलेले आहेत, ज्यांना लसीकरण झालेलं आहे, ते आपण इथून पाहू शकतात. म्हणजे हे जे मी हे दाखवण्यामागचं कारण काय आहे, कारण की आपल्याला ते यूविनचे जे रिपोर्ट आहेत तो आपल्याला HMISमध्ये फिल करायचा असतो. तर बऱ्याच वेळेस कन्फ्युजन असतं, त्यामुळे ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपल्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.